सानिका आणि आईच्या संघर्षातून सुखापर्यंतचा प्रवास। माझ्या आईचे नाव सानिका। ती विधवा असली तरी तिचे सौंदर्य आजही अनेकांना घायाळ करेल असे होते, पण त्या सौंदर्यामागे संघर्षाची एक मोठी गडद सावली होती। माझे वडील दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते, ज्यामुळे आईला त्यांनी खूप शारीरिक आणि मानसिक त्रास दिला। त्यांच्या निधनानंतर आईने पदर खोचला आणि शिवणकाम करून मला शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकवले। कर्जाचे ओझे आणि काकांचा वावर। आईला स्वतःचे लेडीज गारमेंटचे दुकान टाकायचे होते। बँकेतून 2 लाख मिळाले, पण उरलेल्या 6 लाखांसाठी तिने माझ्या मोठ्या काकांकडे हात पसरला। मोठे काका श्रीमंत होते, पण त्यांचे मन तितकेच संकुचित। जेव्हा ते घरी यायचे तेव्हा आई मला काहीतरी कारण सांगून दुकानात पाठवून द्यायची। एकदा मी चावी विसरले म्हणून दुकानातून अर्ध्या वाटेतच परत आले, तर पाहिले की काका आईच्या खूप जवळ बसून काहीतरी बोलत होते। आईच्या चेहऱ्यावरचा तो अवघडलेपणा आणि भीती पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली। मी काहीही न बोलता तिथून निघून गेले, पण त्या दिवसापासून आईबद्दलच्या माझ्या मनात कालवा सुरू झाली। पावसातली ती भेट आणि अजय काकांचे आगमन। एके दिवशी मी आणि आई बाजारातून परतत असताना आभाळ फाटून पाऊस कोसळू लागला। आम्ही एका आडोशाला उभे होतो, तेवढ्यात एक आलिशान कार आमच्या समोर थांबली। ती अजय काकांची होती, बाबांचे जुने आणि जिवलग मित्र। ते आता एका हायफाय सोसायटीत राहायचे। गाडीत बसल्यावर गप्पा सुरू झाल्या। आईने सहज विचारलं, काकू आणि मुलं कशी आहेत? तेव्हा काकांचा चेहरा उतरला। ते हळूच म्हणाले, लग्न फक्त 6 महिने टिकले सानिका, विचार पटले नाहीत म्हणून घटस्फोट झाला। याच वर्षी केस संपली, पण त्यात 20 लाख रुपये मोजावे लागले। आईला खूप वाईट वाटले। गाडीतून उतरताना काकांनी आपले कार्ड दिले आणि सांगितले, काहीही मदत लागली तर नक्की फोन कर। मदतीचा हात आणि नवी पहाट। दुकान वाढवण्यासाठी आईला आणखी 4 लाखांची गरज होती। नाईलाजाने तिने अजय काकांना फोन केला। त्यांनी संध्याकाळी घरी येतो असे सांगितले, पण त्याच संध्याकाळी अचानक मोठे काका आणि काकू घरी आले। आई अस्वस्थ होती। तेवढ्यात अजय काकांचा फोन आला। मी परिस्थिती ओळखून आईला हळूच मेसेज केला, आई तू मार्केटला जा, मी काका काकूंना सांभाळते। आई निघून गेली आणि पाठोपाठ मोठे काका काकूही गेले। नंतर आई अजय काकांच्या गाडीत बसली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता। त्या रात्री तिने 4 लाखांचे पाकिट माझ्या हातात दिले। उद्या दुकान रजिस्टर होईल, ती म्हणाली। वर्षभरात दुकान इतके छान चालले की आईने शेजारचे दुकानही विकत घेतले। प्रेमाची कबुली आणि संशयाचे जाळे। माझ्या आयुष्यात रोहन आला होता। कॉलेजमध्ये आमची मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले, पण आईला हे सांगायची मला हिंमत होत नव्हती। दरम्यान आई आणि अजय काकांचे भेटणे वाढले होते। एका रविवारी शॉपिंगला जायचे असताना अजय काकांचा फोन आला आणि आईने शॉपिंग रद्द केली। तिने सुंदर साडी नेसली, हलका मेकअप केला आणि ती बाहेर गेली। रात्री 11 वाजता ती परतली तेव्हा ती खूप खुश होती। तिने मला मिठी मारली। त्याच रात्री मी तिला रोहनबद्दल सांगितले। आईने रोहनची चौकशी केली आणि मोठ्या मनाने आमच्या नात्याला होकार दिला। काकूंचा मत्सर आणि आईचे तुटणे। आईने नवीन गाडी घेतली। आम्ही दोघी फिरायला जाऊ लागलो, पण हे सुख माझ्या काकूंना बघवले नाही। त्या घरी आल्या आणि आईला सुनावू लागल्या, मर्यादेत राहायला शिका, समाजात लोक तुमच्याबद्दल आणि त्या अजयबद्दल वाईट बोलत आहेत। आई पूर्णपणे तुटली। तिने अजय काकांशी बोलणे बंद केले आणि पुन्हा त्याच जुन्या उदास आयुष्यात स्वतःला कोंडून घेतले। मला हे सहन झाले नाही। मी गुपचूप अजय काकांना फोन केला। त्यांनी सांगितले, मला तुझ्या आईशी लग्न करायचे आहे, पण ती तयार नाही। एक नवीन सुरुवात। दुसऱ्या दिवशी मी अजय काकांना घरी बोलावले। आई त्यांना पाहून हैराण झाली। मी आईचा हात धरला आणि म्हणाले, आई तू आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगलीस, बाबांचा त्रास सहन केलास, लोकांसाठी स्वतःचे सुख मारलेस। आता तरी स्वतःचा विचार कर, तुला पुन्हा आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे। आईला रडू कोसळले। तिने अजय काकांकडे पाहिले, ज्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी फक्त आदर आणि प्रेम होते। तिने हळूच मान डोलावली। अशा प्रकारे समाजाच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून आईने स्वाभिमानाने आणि प्रेमाने आपल्या नव्या जीवनाची सुरुवात केली।